नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण बनवत आहोत रवा केक. मुलांना सुट्ट्या लागतायत आणि त्यांना सारखी भूक लागणार आहे आणि भूक लागते बोलल्यावर सारखं-सारखं जेवायला किंवा भाजी-पोळी खाऊन कंटाळतात. त्यावेळेसाठी आपण हा छान असा अय्यंगार, अगदी अय्यंगार बेकरीमध्ये मिळतो, त्याच चवीचा तुम्हाला कळणार सुद्धा नाही का तुम्ही बेकरीतून आणलाय की घरी बनवलाय. इतका छान असा हा केक बनणार आहे. थोडं प्रीमियम क्वालिटीच्या वस्तू आपण इथे साहित्य आपण वापरलेले आहेत. पण केक जो आहे त्याचा जो रिझल्ट आहे तो अगदी परफेक्ट. अगदी तुम्ही ह्याच्या ऑर्डरसुद्धा घेऊ शकतात. इतका सुंदर हा केक तयार होतो. त्यासाठी काही साहित्य लागलेलं आहे. ते तुम्हाला मी इथे दाखवलेलंच आहे, पण त्याचं प्रमाण आपण पुढे पाहूया. तर यासाठी घेतलेले आहे मी फ्रेश क्रीम. तर फ्रेश क्रीम आपल्याला लागणार आहे 240 ग्रॅम. आपल्याला 1 किलो जर बनवायचा असेल तर 240 ग्रॅम आणि अर्धा किलोसाठी आपल्याला लागणार आहे 120 ग्रॅम. आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत दही. तर दही घेतलेला आहे आपण 120 ग्रॅम. जर तुम्हाला अर्धा किलोचा बनवायचा असेल तर 65 ग्रॅम दही घ्यायचं आहे आणि बलून विस्करनी हे आपल्याला छान असं विस्क करून घ्यायचं आहे. त्यातल्या पूर्ण गुठळ्या म्हणजे क्रीम आणि दही हे छान असं एकत्र झालं पाहिजे. आता तुम्ही इथं म्हणाल की दुधावरची साय वापरली तर चालेल का? तर नाही. काय माहिती आहे का, आपण जे फ्रेश क्रीममध्ये दही मिक्स केलं तर ते फाटत नाही. पण जर घरातली साय वापरली आणि त्याच्यामध्ये जर आपण दही मिक्स केलं तर ते फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला इथे अमूल फ्रेश क्रीमचाच वापर करायचा आहे. तर आपले दही आणि क्रीम खूप छान असं एकत्रित झाले. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे बटर. तर इथे एकदम सॉफ्ट असं बटर म्हणजे रूम टेम्परेचरवरचं बटर घेतलेलं आहे. आता बटर घेतलेलं आहे आपण 60 ग्रॅम. आपण 1 किलोचा केक बनवतोय म्हणून 60 ग्रॅम आणि जर अर्धा किलोचा बनवायचा असेल तर 30 ग्रॅम. तर हे सगळं साहित्य छान असं मेजरिंग कपचं साहित्य सुद्धा मी मेजरिंग कपने सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. मी हे सगळं मेजर करून घेतलंय, मोजून घेतलेलं आहे. हे मी तुम्हाला इथे सांगते आहे. तर आता हे सगळं छान असं बटर नंतर फ्रेश क्रीम आणि दही छान असं एकत्रित करून घेतलंय. आता त्यामध्ये आपण घालत आहोत पावडर शुगर म्हणजेच मिक्सरमधनं आपण जी साधी साखर आहे ती मिक्सरमधनं मोजून बारीक करून घेतलेली आहे. तर साखर घालत आहोत आपण इथे 300 ग्रॅम. जर तुम्हाला थोडंसं जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही 350 ग्रॅम घातलीत तरी सुद्धा चालेल. आणि अर्धा किलोचा केकसाठी आपल्याला लागणार आहे 150 ग्रॅम साखर. तर साखरेमध्ये जर अजून काही कण उरलेले असतील तर ते निघून जावे म्हणून आपण इथे साखर ही चांगली मोजून घेतलेली आहे. मोजून आणि चाळून घेतलेली आहे. तर आता साखर, फ्रेश क्रीम, दही, बटर हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे जर तुम्हाला बटर वापरायचं नसेल तर तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता. आपल्याला हेच माप घ्यायचं आहे की अर्धा किलोला 30 ग्रॅम आणि 1 किलोला 60 ग्रॅम असं आपण तेल किंवा तूप किंवा बटर असं हे आपण मोजून घेऊ शकतो. आता हे छान असं विस्करने साखर मिक्स होईपर्यंत चांगलं असं फेटून घ्यायचं आहे. आणि इथे आपल्याला बीटरचा वापर करायचा नाहीये. तर आपल्याला इथे जे बलून विस्कर आहे ते किंवा चमचा ह्याचाच वापर करायचा आहे. आपल्याला अजिबात बीटर वापरायचा नाहीये. तर बलून विस्करनीच आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचंय. आता तुम्हाला दिसत असेल की साखर वगैरे सगळं छान असं मिक्स झालंय. आता आपल्याला इथे घालायचा आहे बारीक रवा. तर इथे आपल्याला रवा लागलेला आहे 450 ग्रॅम 1 किलोसाठी आणि अर्धा किलोसाठी आपल्याला वापरायचा आहे 225 ग्रॅम. तर मस्त असं हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हळूहळू आपण यामध्ये दूध घालायचं आहे. तर आपल्याला इथे 1 किलोसाठी 240 ml दूध लागणार आहे आणि जर अर्धा किलोचा केक बनवणार असू तर 120 ml दूध लागणार आहे. तर थोडं करून आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे आणि हे मिश्रण मस्त असं फेटून घ्यायचं आहे. सगळं दूध एकदम घालायचं नाहीये, तर थोडं दूध घालायचं आहे. आता तुम्हाला जरी हे मिश्रण पातळ वाटत असेल तर जो रवा आहे ते सगळं दूध खेचून घेतो आणि हे मस्त असं घट्टसर आपला हा रवा तयार होतो. तर आता आपण मस्त
विस्करनी हे छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला 15 मिनिटं हा रवा चांगला भिजवून घ्यायचा आहे दुधामध्ये. तर आता थोडं थोडं करून मी दूध घातलेलं आहे आणि भरपूर असं दूध घातलं आहे, म्हणजेच आपण इथे जवळजवळ म्हणजे 240 ml दूध वापरलेलं आहे. हे बघा, हे सगळं दूध जो रवा आहे तो सोक करून घेतो आणि जो केक आहे क्रीममुळे इतका रिच टेस्ट येते केकला आणि तुम्हाला कळणार सुद्धा नाही की तुम्ही बेकरीतनं केक आणलाय की घरी बनवलाय. इतका सुंदर आणि खूप सुंदर असा केक तयार होतो. आता आपण झाकण ठेवून 15 मिनिटं हा रवा जो आहे तो भिजू देऊया आणि बाजूला आपण जो आपलं पातेलं आहे, ज्या पातेल्यामध्ये आपण केक लावणार आहोत ते पातेलं सुद्धा आपण प्रीहीट करून घ्यायचं आहे. मी मोठं छान जाड बुडाचं पातेलं घेतलंय, त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे, झाकण ठेवलेलं आहे आणि बारीक गॅस करून रवा भिजतोय तोपर्यंत आपण हा जो पातेला आहे ते सुद्धा प्रीहीट करायला ठेवून दिलेला आहे. तर 15 मिनिटं झालेत आणि आपला रवा सुद्धा छान असा भिजलेला आहे. तुम्ही मगाशी पाहिलं असेल की जो रवा आहे तो जे मिश्रण आहे ते थोडंसं पातळ होतं, पण आता तुम्ही बघाल की मिश्रण छान असं घट्ट झालेलं असेल. तर आता इथे आपण 1 चमचाभर व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे. जर तुम्हाला व्हॅनिला इसेन्स नको असेल तर तुम्ही वेलची पावडर घातलीत तरी सुद्धा चालेल. आता आपण इथे घातलेला आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा. तर मी इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा घातलेला आहे आणि 1 चमचा घातलेला आहे बेकिंग पावडर. तर काय माहिती का, बेकिंग सोडा जो आहे तो बेकिंग पावडरपेक्षा नेहमी अर्धा घालायचा असतो. तर आता अशा पद्धतीने आपण हे सगळं छान हलक्या हाताने असं एकत्रित करून घेतलेलं आहे. मिश्रण सुद्धा छान असं फुललेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल की मिश्रण किती छान असं फुललेलं आहे. जर आवडत असेल तर थोडासा येलो कलर, फूड कलर तुम्ही इथे वापरू शकता. मी कोणताही कलर वगैरे वापरत नाही आहे. आता आपण एका बेकिंग ट्रेमध्ये जे बेकिंग टीन आहे, मोठा 10 इंचाचा टीन घेतलेला आहे, कारण आपण इथे 1 किलोचा केक बनवतोय. त्याला मस्त बटर पेपर लावून घेतलंय, खाली तेल लावलंय, त्याच्यावर बटर पेपर लावलाय आणि चारी बाजूने सुद्धा तेल लावून घेतलंय. आणि आता आपण हे मिश्रण जे आहे ते या केक टीनमध्ये ओतून घेऊया. खूप छान आणि फ्लफी असा हा केक तयार होतो. जर तुम्ही एकदा बनवलात ना तर तुम्ही ह्याच पद्धतीने हा केक नक्कीच बनवणार ह्याची मला खात्री आहे. आणि असे अजून अयंगार स्टाईल, बेकरी स्टाईल केक दुसरे कोणते तुम्हाला जर पाहिजे असतील तर मला तुम्ही नक्की मला कमेंट करा आणि ते केकसुद्धा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करीन. आता इथे पातेलं सुद्धा छान असं प्रीहीट झालंय. त्याच्यावरचं झाकण काढून घेऊया आणि आपला जो केक टीन आहे तो केक टीन आपण अलगद असा ह्याच्यावर स्टँडवर ठेवायचा आहे. आणि आपल्याला हा केक बनण्यासाठी 1 किलोचा असल्यामुळे हा केक बनण्यासाठी आपल्याला जवळजवळ पाऊण तास लागतो. आणि जर अर्धा किलोचा असेल तर 25 ते 30 मिनिटामध्ये हा केक तयार होतो. छान वरतून ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हा केक जो आहे तो बेक करून घ्यायचा आहे. खूप सुंदर असा केक तयार होतो. तुम्ही केकच्या मध्यभागी टूथपिकने किंवा सुरीने सुद्धा चेक करू शकता, पण हा केक समोरूनच दिसतोय की हा केक एकदम परफेक्ट असा शिजलेला आहे. मंद गॅसवर आपल्याला हा केक बेक करायचा आहे. आता आपण जे केकचं भांडं आहे ते पातेल्यातनं काढून घेतलं आहे आणि 1 तास चांगलं असं थंड करून घेतलं आहे. आणि थंड केल्यानंतर आपल्याला हा केक डिमोल्ड करून घ्यायचा आहे. बघा किती सुंदर असा पटकन आणि छान असा डिमोल्ड झालेला आहे. रवा केक हा थोडासा म्हणजे आपल्याला हँडल करायला थोडासा कठीण जातो, कारण तो लवकर म्हणजे इतका सॉफ्ट असतो की तो लवकर असे त्याचे तुकडे पडू शकतात. पण हा तुम्ही केक बघाल तर किती सॉफ्ट, स्पॉन्जी आणि अगदी मस्त असा झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर, अगदी बेकरी स्टाईल हा केक तयार होतो. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका बरं का. आणि आवडला तर नक्की मला फोटो वगैरे शेअर करा.
हे बघा मस्त असं केकचे छान असे पीसेस निघत आहेत. तुम्हाला अगदी तुम्ही याचे ऑर्डरसुद्धा घेऊ शकता. इतका सुंदर हा केक तयार होतो. मस्त असे स्लाइस करून घेतलेत मी. माझ्या मुलीला टुटी फ्रुटी वगैरे आवडत नाही म्हणून मी घातली नाही, पण